महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंडणगड मंगेश दळवी राजे प्रतिष्ठान अध्यक्ष यांच्या उपस्थितीत मंडणगड शहरात रंगला पालखी महोत्सव। कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह शिगेला पोचला। मंडणगड शहरात शिमगा पालखी महोत्सव रंगल्याचे पाहायला मिळाले। कोकणातील शिमगोत्सवाचा आनंद घेण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड शहरात राजे प्रतिष्ठान यांच्या वतीने पालखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या पालखी महोत्सवाला भाविकांचा आनंदमय वातावरणात प्रतिसाद लाभला। या पालखी महोत्सवात वायूच्या वेगाने पालखी नाचवल्या गेल्या। सर्व देवदेवींच्या पालखीचे एकत्रित दर्शन घेता यावे व पालखी नाचवण्याचा आनंद भाविकांना घेता यावा यासाठी गेल्या 14 वर्षापासून पालखी महोत्सवाची परंपरा अखंडपणे सुरू आहे। भारतीय विद्यार्थी सेना स्थापनेपासून कट्टर राज समर्थक मंगेश दळवी, वैभव खेडेकर, अभिनाश जाधव यांच्या सहकार्याने मंडणगड शहरामध्ये मागील 14 वर्षापासून पालखी महोत्सव परंपरा अखंडपणे जोपासली जात आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजे प्रतिष्ठानाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पालखी महोत्सवात तालुक्यातील 12 पालखीने सहभाग नोंदवला। तसेच देवदेवीच्या पालखीचे एकत्रित भक्तांना दर्शन घेता आले। महिलांनी पुरुषांप्रमाणेच आपल्या खांद्यावर पालखी नाचवण्याचा आनंद लुटला। पालखी भेटीचा अनोखा सोहळा या ठिकाणी पाहायला मिळाला। आता जाणून घेऊया महाराष्ट्र नवनिर्माण सेना मंडणगड मंगेश दळवी राजे प्रतिष्ठान अध्यक्ष यांच्या कार्यकर्त्यांच्या शिमगा महोत्सव निमित्त प्रतिक्रिया। हे सर्व जिल्ह्यातले रहिवासी आहेत ते मंडणगड शहरामध्ये काही कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त आलेले आहेत। आणि मंडणगड शहर असं आहे की शहरामध्ये लोकांना कलेचा ज्ञान मिळण्यासाठी म्हणजे पालखीचे जे रंगरूप आहेत, संस्कृती आहे, जी ग्रामस्थ जोपासतात ती कला दिसण्यासाठी मी हा प्रोग्राम भरवतो आणि त्याला व्यासपीठ मिळून देतो। कसं प्रतिसाद आहे पालखी महोत्सव? यंदाचा 14 वर्ष आहे। प्रतिसाद कसा आहे? खूप छान आहे। एकत्र सर्व देवी देवतांच्या पालख्या येतात आणि भक्तांना दर्शन होते। भक्तांमध्ये नेमकी काय भावना असते? लोक आवर्जून अपेक्षा करतात पालखी महोत्सव कधी लागतो। तुम्ही बघितलं असेलच। तुम्ही पुढे सुरू ठेवणार? हो। आणि आपले जे नृत्य सादर करतात ते नृत्य पाहण्यासाठी ते खूप मोठी गर्दी होते। आमच्या ह्या कोकणातली एक संस्कृती आहे ही शिमगा उत्सव म्हणजे शिमगा आणि गणपती हे जे 2 सण आहेत कोकणातले ते फार महत्वाचे सण आहेत। आणि त्या निमित्ताने आज गावात जर 100 घरटं असेल आणि त्यातले 25 फक्त उघडे असतात, पण ह्या होळी निमित्त आणि गणपती निमित्त जवळजवळ 100 घरटे उघडे असतात। एक कोकणाचं एक विशेष आहे हे। आणि यासाठी अगदी आपल्या लहान मुलाबाळांसह कोकणामध्ये सगळी लोक झाडून या दिवशी येत असतात, कारण गावातले जे देव आहे ते आपल्या घरी येणार असतात आपल्या भेटीला। तो जो एक आनंद असतो आणि त्या आपल्या देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या कुटुंब म्हणजे कोण पुण्याला असेल, कोण मुंबईत असेल, अगदी सुरत बडोदा इकडे असतील लोक, ती सर्व लोक या शिमगा उत्सवाच्या निमित्ताने कोकणात येतात। हे कोकणाचं वैशिष्ट्य आहे। त्यांचा स्वागत मंगेशजी दळवी करत आहेत, त्यांचं प्रतिष्ठान करत आहेत। मी मंडणगडच्या एक कार्यकर्ता आणि नागरिक म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि अशीच परंपरा जपण्याचं काम जर मंगेशजींसारखं सगळ्यांनी केलं तर आपले पारंपरिक सण शिमगा जो आहे कोकणात फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। चाकरमानी सगळी कामं सोडून शिमग्यासाठी आपल्या गावी येत असतात। त्यांनाही जरा बरं वाटतं की बाबा आपला कोणतरी इथे गावात आल्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी आपला सन्मान करतोय। त्याबद्दल मंगेशजींच्या प्रतिष्ठानला खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांना पुढील होळी शिमगा सणासाठी शुभेच्छा देतो। मंडणगड यांच्या वतीने हा पालखी महोत्सव या ठिकाणी मंडणगड शहरामध्ये खूप मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा होतो। आणि या उत्साहामध्ये सर्व प्रकारच्या पालख्या, या पंचक्रोशीतली पालख्या या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा आनंद या ठिकाणी प्रेक्षकांचा सुद्धा आनंद आणि सर्व या ज्यांच्या भाविकांचा आनंद या ठिकाणी द्विगुणित करतात। आणि आज खरोखरच मंगेश दळवी हे दुधेरीचे ग्रामस्थ असून यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने
या ठिकाणी दरवर्षी हा चांगल्या प्रकारे उत्सव साजरा करतात. पत्रकार सुदेश सुरेश तांबे, विद्यावंदन न्यूज, दापोली.